हाय फ्रेंड्स, तर काल येणार रिदूला तुम्हाला जसं की माहितीच आहे, कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं रिदूला डोस देऊन आणला होता. पण त्याने ह्यावेळेस ना डोसला काहीच रडला नाही. त्यांनी ह्यावेळेस मस्त खेळत होता तो, म्हणजे त्याला असं वाटत होतं की काही दुखतच नाही, पण तरी एकदा शेकवायचं होतं कारण की तिथे गाठ नको तयार व्हायला म्हणून. त्यानंतर ना दुपारी आता आम्हाला गावालाच जायचं आहे म्हणून पप्पा इथे एकटे असणं, त्याला नाश्त्यासाठी ना मम्मी लाडू बनवत होते आणि थोडेसे लाडू आम्हाला गावाला पण न्यायचे म्हणून पटकन मग तीळ भाजून घेतले. शेंगदाणे तर भाजलेलेच होते, म्हणजे आधीच म्हणजे आत्ताच भाजलेत ते, पण मी त्याची क्लिप नंतर घेतली. त्यानंतर आहे ना आम्ही हे सर्व ब्लिंकिटवरूनच ऑर्डर केलेलं त्या दिवशी, तुम्हाला जसं सांगितलं होतं मी. पण मी पटकन गुळ कापून घेतला आणि मी इथे अभ्यास करत होती, कारण माझा हा सेकंड लास्ट पेपर होता. त्यानंतर आम्हाला सुट्टी, म्हणजे अजून एक पेपर, मग आम्हाला सुट्टी. त्यानंतर आहे ना आता हे भाजलेले शेंगदाणे होते ना, मला खायचे होते म्हणून ते परत तव्यावरती टाकले आणि त्याच्यामध्ये आहे ना मिठाचं पाणी टाकलं होतं. म्हणजे थोडंसं मीठ घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते शेंगदाण्यांवरती टाकायचं आणि त्याला कडक होईपर्यंत भाजून घ्यायचं. एकदम छान टेस्ट येते. आणि गूळ कापून आहे ना मम्मीचे हात बघा कसे झाले होते. आता ते मिठाचं पाणी मी ह्याच्यावरती टाकलं, याला व्यवस्थित थोडा वेळ भाजून घेतलं. खायला तर एकदम टेस्टी झाले होते. मी त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्कूलला पण नेले, म्हणजे फ्रेंड्सला पण खूप आवडले ते. म्हणजे असं आम्ही करतच राहतो. त्यानंतर ना हे जे मिश्रण होतं ना, मिक्सचर जे पण बोला तुम्ही, ते सर्व एकत्र केलं. हे होते ते शेंगदाणे, हे आम्ही खाऊन घेतले. मला तर लय आवडतात हे खायला. का आवडतात मला पण नाही माहिती, पण आवडतात. तर रिदू आहे ना उठला होता तोपर्यंत एवढा वेळ घरात शांतता होती, कारण आहे ना रिदू झोपला होता. तर रिदू उठला आहे म्हणून आमच्या पूर्ण घरात परत ओरडा चालू झाला, म्हणजे खेळायच्या नादात, असं भांडण वगैरे नाही करत. त्यानंतर हा डायरेक्ट दुसऱ्या दिवसाची क्लिप आहे. स्कूलमधून आली होती आणि माझा सेकंड लास्ट पेपर जो ग्रामरचा होता तो पण खूप चांगला गेला माझा. आणि आता फक्त लास्ट पेपर राहिला. मम्मी इथे मटरी बनवत होती, जसं तुम्हाला सांगितलं मी गावालाच जाणार आहे आणि लास्ट पेपर होता माझा GK. त्यानंतर सुट्टी आणि 2 दिवसांनी आम्ही गावाला जाणार आहे. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.